नमस्कार. मला माहित नसताना सस्पेन्स मध्ये माझं नाव इथं आलेलं आहे. त्यामुळं काही चुकीचं जर मी बोलल्यास तुम्ही समजावून घेऊन हसा. मला 49.48% पडल्यामुळे महाराष्ट्रात ऍडमिशन मिळालेलं नाही आणि त्यामुळे 3-4 वेळा आल्यावर इथं ऍडमिशन मिळालं. पहिल्या दिवशी काका काकू सोडून गेले. दुसऱ्या दिवशी आई पप्पा भेटायला आले. आलेलं नाही मी घरी गेलो. घरी गेलो होतो. फी घेऊन आलो. हॉस्टेलमध्ये कुंभार सर गाठ पडले. कुंभारकरांनी सर्व समजावून सांगितले. निखिल शिंदे आणि स्वप्नील शिंदे सिनियर त्यांच्या रूम मध्ये मला जागा मिळाली. मग पहिल्या दिवशी त्यांनी शूज वगैरे काहीतरी दूध होते. मग त्यांना मी विचारलं काय सर काय करताय. म्हणजे अरे बाळा तुझं ब्रँच कुठलं. म्हटलो सर इन्स्ट्रुमेंटेशन. सर म्हटलं तो सुद्धा खुश इन्स्ट्रुमेंटेशन. अरे हा टीचर आहे. टीचर आहे म्हणून सांगितलं. मग मी काय रिस्पेक्ट द्यायचं सर शूज घेऊन गेलो. पाठीमाग मी तुझा B2-3 शिक्षक आहे. तरी त्याने रॅगिंगचा सुद्धा माझा अनुभव आलेला आहे. मग थोडं तसंच मी इन्व्हॉल्व होत गेलो या कॉलेजमध्ये. थोडं पहिल्या स्टार्टिंगला आठवण घरची येतच होती. सर्वांनाच येते. मग इन्व्हॉल्व होत गेलो. तसंच सर्व काही चांगले मित्र गाठ पडले मला. अक्षय चौगुले, समेत कोगुले, अजित केस्ते, ज्ञानो आणि आशिष पाटील चांगले मित्र गाठ पडले. समजून घ्या बरं काय सस्पेन्स मध्ये नाव आलंय. गेलो. असं वाटत होतं की कधी कॉलेज संपते कधी मी इथून जाईल. पण आता या स्टेपला मला असं वाटतंय अजून 1 वर्ष माझं जर वाईट राहिलं असतं तर किती चांगलं झालं. हे सांगताना असं काही फिलिंग्स मला जाणवत आहेत. वाईट झालेले खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो. 1 वर्ष मी कॉलेजला टेक्स्टला चाललेलं आहे आणि एन्जॉय केलेलं आहे. थँक्यू.